ते इराण बरोबरचे संबंध आत्ताचं सरकार हे पूर्णपणे बिघडवतोय। भारत सरकार त्याच्यामध्ये एक मुद्दा मिस करतोय असं मला स्वतःला दिसतंय। नमस्कार मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत अमेरिका संबंध आणि इराणबाबत भारत सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे। त्यांच्या मते भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यात झालेल्या काही कारणामुळे भारताने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधात जाणे टाळले आहे। अमेरिकेची परराष्ट्र नीती अशी आहे की इराणमध्ये सत्तातर व्हावे आणि त्या प्रदेशात इस्रायलचे वर्चस्व मान्य केले जावे। आंबेडकर यांच्या मते भारत सरकार या मुद्द्यावर अमेरिकेविरोधात स्पष्ट भूमिका घेत नाही। ते पुढे म्हणाले की काश्मीरच्या प्रश्नावर अनेक इस्लामिक देशांची भूमिका वेगळी असली तरी इराणने अनेकदा जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग असल्याचे मान्य केले आहे। त्यामुळे भारत इराण संबंध ऐतिहासिकदृष्ट्या चांगले राहिले आहेत। आंबेडकर यांनी एक उदाहरण देत सांगितले की पूर्वी भारताकडे तेल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसताना इराणने भारताला सुमारे $60 मिलियन तेल दिले होते। 6 महिन्यानंतर भारताने पैसे देण्याचा प्रयत्न केला असता इराणने ते पैसे स्वीकारले नाहीत असेही त्यांनी सांगितले। त्यांच्या मते अशा मैत्रीपूर्ण संबंधानंतरही सध्याचे सरकार अमेरिकेसोबतच्या धोरणामुळे इराणसोबतचे संबंध बिघडवत आहे। त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले। एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांच्या विधानानुसार भारताने स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठेवून इराणसारख्या पारंपरिक मित्र देशांशी संबंध टिकवले पाहिजे। या व्हिडिओबद्दल तुमचे मत काय कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। किंवा याही युद्धामध्ये इराण सरेंडर होईल असं मला अजिबात वाटत नाहीये। उलट भारत सरकार त्याच्यामध्ये एक मुद्दा मिस करतोय असं मला स्वतःला दिसतंय। 6 महिन्यानंतर आपण ज्यावेळेस पैसे ते परत करायला गेलो त्यावेळेस त्यांनी असणारं घेतले नाहीत। ते म्हटले हे व्यापारामध्ये आपण असणारं कन्वर्ट करू। म्हणजे एवढे चांगले संबंध इराण बरोबर जे आहेत ते इराण बरोबरचे संबंध आत्ताचं सरकार हे पूर्णपणे बिघडवतोय अशी असणारी परिस्थिती आहे।